आता आपण यवतमधला एक व्हिडिओ बघणार आहोत। यवतमध्ये तोडफोडीचा एक व्हिडिओ न्यूज 18 लोकमतवर आपण बघताय। संतप्त जमावाकडून एक जाळपोळ करण्यात आलेली होती, तोडफोड करण्यात आलेली होती, त्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतवर तुम्ही बघता आहात। यवतमध्ये काल दिवसभर तणाव राहिला। एका अज्ञात व्यक्तीने एक स्टेटस ठेवलं आणि त्या स्टेटसवरून तो खरं तर यवतचा पण नाहीये, तो नांदेडचा आहे असं कळतंय आणि तो यवतमध्ये राहत होता। तर यवतमध्ये त्या स्टेटसवरून प्रचंड गोंधळ उडाला, तणावाची परिस्थिती निर्माण झाली, दोन गटात हाणामारी झाली आणि तेव्हा एक गाडी कशी उलटवली गेली जमावाकडून त्याची दृश्य आपण बघतोय। आधी या गाडीची तोडफोड करण्यात आली आणि नंतर ती गाडी अक्षरशः हलवून रस्त्यावरून उलटवून टाकण्यात आलेली आहे। हा तोडफोडीचा व्हिडिओ तुम्ही न्यूज 18 लोकमतवर बघता। यवतमधली ही घटना आहे। एक नव्हे दोन नव्हे सगळेच्या सगळे ती गाडी उलटवून टाकण्यासाठी तिथे जमा झाले आणि त्यांनी पूर्णपणे तोडफोड करत ही गाडी उलटवून टाकली। बाहेरच्या व्यक्तीने एक चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले। जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला, पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। दोन्ही समाजाचे लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल। जातीय आणि धार्मिक दंगली घडवण्याच्या सुपाऱ्या या सरकार पक्षातर्फे दिल्या जातात। महाराष्ट्र पूर्वी असा नव्हता। लहान लहान घटनावरून दंग्यांचे फडके उडतायत, हल्ले होत आहेत प्रार्थना स्थळांवर, सर्वत्र वातावरणात तणाव निर्माण करायचा, धार्मिक विद्वेष निर्माण करायचा आणि मग अशा पद्धतीनं समाजामध्ये विष पसरवून निवडणुकीला सामोरं जायचं। आणि अशा प्रकारच्या घटना जर घडत राहिल्या त्याला जबाबदार कोण आहे? पोलीस काय करतायत? मंत्री काय करतायत? कोणाचं राज्य आहे महाराष्ट्रात? ही गंभीर गोष्ट। दौंडमध्ये असं कधी झालंच नाही आणि आम्ही कधी होई देणार नाही। पण बाहेरून येऊन जर आमच्या भागात कोणीतरी गडबड करणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते आणि माझी पालकमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे विनंती आहे की तुमच्या या सगळ्या लोकांना आवरा। ही पहिली वेळ नाहीये। नगरला झालं, तिथे गडबड झाली, लोकांवर खोट्या केसेस करतायत। आज दौंडमध्ये येऊन भाषण करून ते लोकांना गडबड करतायत असं मी म्हणत नाहीये, तिथला ग्राउंड रिपोर्ट म्हणतोय। जळगावमधील एका कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी थेट जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना भाजपमध्ये येण्याची ऑफरच देऊन टाकली। याच कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सगळ्यांना सांभाळून घेत असल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचं जाहीरपणे कौतुक सुद्धा केलं। त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी राजकारणात येण्यास उत्सुक असल्याचा टोला हाणला। अशा माणसांची आपल्या पक्षाला गरज असल्याचं सांगून त्यांना भाजपमध्ये येण्याची थेट ऑफरच मंत्री गिरीश महाजन यांनी देऊन टाकली। केंद्रात किती अधिकाऱ्यांना आम्ही मंत्री केलंय, मागे पुढे त्यांचाही विचार होईल असं ते म्हणाले। मामा तुम्ही मामा पण सगळ्यांना मामा बनवता। मला वाटतं त्यांना त्यांनी म्हटलंय की मी पुढे मागे की फार दिवस नोकरीत राहणार नाही, मला राजकारणात यायचं आहे, ते जागा शोधत आहेत आणि अशा माणसाची गरज आम्हाला आहेच। बघितलं केंद्रावर सुद्धा किती मोठे मोठे अधिकारी आम्ही त्या ठिकाणी घेतले, त्यांना विदेश मंत्र्यापासून स्वरूप किती लोकांना त्या ठिकाणी केलं। त्यामुळे अशा लोकांची गरज आम्हाला आहे। मागे पुढे निश्चित त्यांचा विचार त्या ठिकाणी होईल। तुम्ही चांगलं काम करा, पुढे तुम्हालाही कोणा सगळ्यांना संधी त्या ठिकाणी मिळू शकते कोणाला। विधानसभेच्या सभागृहात ऑनलाईन रमी खेळल्याच्या प्रकरणानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात आलाय। दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खातं
होतं ते कोकाटेंना देण्यात आलंय आणि या संपूर्ण प्रकरणानंतर आज अखेर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर बघायला मिळाले. आज नागपुरामध्ये महिला बुद्धिबळ विश्वविजेत्या दिव्या देशमुखच्या भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच्या व्यासपीठावर हे दोघे एकत्र आल्याचं बघायला मिळालं. महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्रातल्या नागपूरच्या लेकीनं इतिहास घडवला. दिव्या देशमुखच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर महाराष्ट्र सरकारकडून दिव्याचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच नितीन गडकरीही या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते. तसंच क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेही या सत्काराला उपस्थित होते. महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा जिंकणारी दिव्या ही पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली आहे. या कामगिरीसोबतच दिव्या ही ग्रँड मास्टरही बनली आहे. मी जेव्हा हे टुर्नामेंट खेळत होती तर मला वाटत होतं वाव व्हॉट अन इन्क्रेडिबल अपॉर्च्युनिटी. आणि मी इथे नसली आली असती कारण की मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी इतकं सपोर्ट केलं आहे. इवन लास्ट इयर मी ऑलिम्पियाड जिंकली होती तेव्हा दे गेव मी अ कॅश रिवॉर्ड विच हेल्प मी इमेन्सली इन चेस. आणि जस्ट थोडे महिने पहिले देवेंद्र सर आणि परिणय सर अभिजित सरनी माझ्यासाठी एक टुर्नामेंट ऑर्गनाईज केली इकडे, ज्याच्यामुळे मला ग्रँड प्रिक्समध्ये वाईल्ड एंट्री मिळाली आणि त्याच्यामुळे मला इतकं हेल्प झाली आहे. सो आय एम इटर्नली ग्रेटफुल टू महाराष्ट्र अँड महाराष्ट्रन गव्हर्नमेंट. नेक्स्ट टार्गेट खूप आहे बट आतासाठी तर आय क्वालिफाईड टू कॅन्डिडेट्स. सो डेफिनेटली वर्ल्ड चॅम्पियन. आय एम होपिंग नागपूर गेट्स इट्स फर्स्ट वर्ल्ड चॅम्पियन. दिव्यानी हा विजय मिळवला म्हणून एक भारतीय म्हणून मला तुझा खूप मोठा अभिमान आहे. दुसरा मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्या महाराष्ट्राची कन्या, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, या महाराष्ट्राची कन्या जागतिक स्तरावर भारताचं नाव उंच करते म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला तुझा अभिमान आहे. आणि अर्थातच एक नागपूरकर म्हणून मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्या नागपूरची दिव्या देशमुख हिने संपूर्ण जगामध्ये हा खिताब मिळवला.